नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. महत्त्वाचं म्हणजे 13व्या हप्त्याची मोठी खुशखबर आणि 13व्या हप्त्याविषयी सविस्तर माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि तोच मोठा जो निर्णय झालेला आहे त्याविषयी सविस्तर माहिती आज आपण देणार आहोत. महिलांसाठी 5 मोठे गिफ्ट कोणते वाटप होत आहेत? नक्की महिलांच्या अकाउंटला 13व्या हप्त्याचं वाटप कधी केलं जाणार आहे? आज आहे 24 जुलै आणि लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठी अपडेट आज आपल्याकडे आलेली आहे. तीच अपडेट आपण आज तुम्हाला देणार आहोत. हप्ता नक्की कधी जमा होणार आहे? हप्त्याचं वाटप नक्की कधी होणार आहे? हप्ता तुमच्या अकाउंटला क्रेडिट कधी केला जाणार आहे? 13वा हप्ता याच महिन्यात येणार का की पुढल्या महिन्यात तुम्हाला क्रेडिट होणार? 24 जुलै असून सुद्धा आतापर्यंत 13व्या हप्त्याचं वाटप झालेलं नाही. त्यामुळे महिलांना आता चिंता लागलेली आहे की याच महिन्यात हे पैसे पडणार की पुढे ऑगस्टमध्ये तुम्हाला जुलैचा हप्ता पडणार. कारण 12वा हप्ता सुद्धा बऱ्याच महिलांना पडलेला नाही. त्यामुळे आता 12वा, 13वा आणि 14वा असे 3 हप्ते सोबत पडणार का? ही सुद्धा मोठी अपडेट असणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेत आता मोठा बदल सुद्धा झालेला आहे. काय झालेला आहे तो बदल? महिलांना कोणत्या पात्र राहणार आहेत आणि कोणत्या अपात्र राहणार आहेत? कोणत्या महिलांना आता इथून पुढे पैसे भेटणार? कोणत्या महिला या योजनेतून बाहेर होणार? कारण फक्त याच महिलांना पैसे भेटणार. कोणत्या ज्या अटी आहेत त्या आपण सांगणार आहोत. कोणत्या अटीवरती आता लाडकी बहीण योजनेचे जे आहेत ते हप्ते पडत राहणार आहेत आणि फक्त याच अटी पात्र असलेल्या महिलांना आता इथून पुढे 12वा हप्ता प्लस 13वा हप्ता आणि प्लस 14वा हप्ता असे 3ही हप्ते पडणार आहेत. कारण इथून पुढे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ज्या 4 अटी आहेत त्या अटी जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटत राहणार आहे. अन्यथा तुम्ही या योजनेतून बाद करण्यात तुम्हाला येणार आहे. त्यामुळे 13वा हप्ता नक्की कधी वाटप केला जाणार आहे आणि 13व्या हप्त्याचे पैसे महिलांच्या अकाउंटला कधी क्रेडिट केले जाणार आहेत, सर्व डिटेल माहिती आपण देणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करीत जा आणि कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. कारण सबस्क्राईब केलं तरच अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो. त्यामुळे 13वा हप्ता नक्की कधी वाटप केला जाणार आहे आणि 13व्या हप्त्याचं वाटप तुमच्या अकाउंटला कधी येणार आहे? 13व्या हप्त्याचे 1500 रुपये येणार, परंतु 12व्या हप्त्याचे जे 1500 रुपये बऱ्याच महिलांचे राहिलेले आहेत ते 1500 प्लस हे 1500 असे 3000 रुपये तुम्हाला येणार का? आणि जर ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन निमित्त जर गिफ्ट वाटप झालं तर मात्र 3ही हप्ते सोबत येऊ शकतात. त्यावेळेस तुम्हाला 3000 नाही तर 4500 रुपये हे क्रेडिट केले जाऊ शकतात. परंतु ऑगस्टमध्ये जर हे वाटप झालं तरच तुम्हाला 4500चं क्रेडिट येणार आहे. काही महिलांना 1500 रुपये, काही महिलांना 3000 रुपये आणि काही महिलांना 4500 रुपये असे टोटली तुम्हाला 3 हप्त्याचे पैसे हे येणं आहे. त्यामुळे महिलांना आता पैसे तर येणार, परंतु ते कधी येणार ती डिटेल आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु 3 गॅस मोफत जी अन्नपूर्णा योजना चालू आहे, अन्नपूर्णा योजनेमार्फत 3 गॅस मोफतची जी सबसिडी असते 2490 रुपये हे महिलांना जमा होत असतात. उज्ज्वला गॅसचे जर तुमच्या नावे कनेक्शन असेल आणि तुमची KYC झालेली असेल आणि गॅस टाकी जर तुम्ही बुक करून घेत असाल तर मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ भेटत असतो. 2490 रुपये तुम्हाला हे क्रेडिट केले जात असतात. 3 गॅसची ही सबसिडी तुमच्या अकाउंटला पडत असते. परंतु जर तुम्ही KYC केली तर, KYC केली नाही तर तुम्हाला कोणतीही गॅसची सबसिडी पडणार नाही. आणि जर KYC करून घेतली तर मात्र राहिलेल्या सबसिडी प्लस 2490 रुपयांचा हा लाभ तुम्हाला गॅरंटेड तुमच्या अकाउंटला पडत असतो. अन्नपूर्णा योजनेमार्फत याचं वितरण हे केलं जात असतं. त्यामुळे गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुमची KYC करून घेणं गरजेचं आहे. तुमचा आधार कार्ड, मोबाईल नंबर सर्व लिंक करून घ्या तर तुम्हाला ही सबसिडी पडणार आहे. 2490 रुपयांचा तुम्ही पहिले हे गिफ्ट तुमच्या अकाउंटला हे क्रेडिट केलं जाऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला KYC करणं गरजेचे आहे. पहिलं गिफ्ट पाहिलेलं आहे. दुसरं गिफ्ट आहे बांधकाम कामगार योजना. बांधकाम कामगार योजनेमार्फत सुद्धा सर्व बांधकाम कामगारांच्या सर्व मुलांसाठी, बांधकाम कामगारांच्या कुटुंबासाठी ही मोठी योजना आहे आणि या योजनेमार्फत भांडी संच तर दिलाच जातो, परंतु मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, मुलींच्या डिलिव्हरीसाठी आणि बरेच काही यामध्ये ॲड आहे.
मो मोठे ऑपरेशन असेल यासाठी सुद्धा निधी दिला जातो. सर्व प्रकारचे या कामगार योजनेमध्ये हा निधी पूर्तता केली जाते. त्यामुळे या योजनेचा सुद्धा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर मात्र तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरणं गरजेचं आहे. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला सर्व काही डिटेल माहिती तिथे मिळणार आहे. वेबसाईटवरती तुम्हाला सर्व डिटेल माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे या योजनेचा सुद्धा लाभ तुम्ही घेऊ शकता. दुसरं गिफ्ट पाहिलेलं आहे. तिसरं गिफ्ट कोणतं आहे हे तुम्हाला पुढे सांगणार आहोत. आणि आज कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे महत्त्वाचं असणार आहे. कारण काही निवडक जिल्ह्यामध्ये आता 12वा हप्ता ज्या महिलांचा राहिलेला आहे त्यांना आता वाटप सुरू झालेलं आहे. आणि त्या 12व्या हप्त्याचे वाटप कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे, कोणते निवडक जिल्हे आहेत आणि कोणत्या महिला आहेत, त्या महिलांना आजपासून हे पैसे क्रेडिट होणार आहेत. 12व्या हप्त्याचे हे पैसे कोणत्या जिल्ह्यात पडणार आणि कोणत्या महिला असणार ते आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊयात. परंतु महिलांना आता मोठे 5 गिफ्ट कोणते आहेत? 3 गिफ्ट तर आपण पाहिलेले आहेत. अजून 2 गिफ्ट मोठे उपलब्ध आहेत आणि महिलांना हे 5 गिफ्ट सुरू आहेत. 5 गिफ्टचं वाटप गॅरंटेड हे वाटप तुम्हाला होत असतं. त्यामुळे या गिफ्ट योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर सांगितल्याप्रमाणे सर्व काही डॉक्युमेंट करून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला या 5 गिफ्टचा लाभ 100% भेटत असतो. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत आता नवीन एक अपडेट आलेली आहे आणि 47,000 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग करण्यात आलेला आहे. त्यामुळे 47,000 कोटी रुपयांची जी तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे महिलांना आता सुरळीत हप्ते येणार आहेत. सुरळीत हप्ते भेटण्याचा हा मार्ग महिलांसाठी मोकळा झालेला आहे. राहिलेले पैसे पण होणार जमा. महिलांना आता जे 12व्या हप्त्याचं वाटप राहिलेलं होतं ते सुद्धा जमा होणार आहे. 13व्या हप्त्याचं वाटप होतं ते सुद्धा जमा होणार आहे. महिलांसाठी मोठी खुश खबर. महिलांना ही खुश खबर सुद्धा आलेली आहे. कारण 47,000 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग करण्यात आलेला आहे. त्यामुळे महिलांना आता खुशखबरच आहे. आणि 20 जिल्हे आणि 15 बँक सुरुवातीलाच यांचा टप्पा होणार आहे. आणि या जिल्ह्यांमध्ये कोणते जिल्हे असणार आहेत? त्या 20 जिल्ह्यांमध्ये आता 12वा हप्ता प्लस 13वा हप्ता असे दोन्ही हप्ते 3,000 रुपये हे वाटप केले जाणार आहेत. त्यामुळे आता महिलांना एक आनंदाचा क्षण उजाडणार आहे. आणि रक्षाबंधनचं हे गिफ्ट तुमच्यापर्यंत कधी पोहोचणार आहे? रक्षाबंधन सणानिमित्त भावाकडून बहिणींना हे गिफ्ट दिलं जाणार आहे. 20 जिल्ह्यामध्ये 15 बँक आहेत. कोणत्या बँकेमध्ये सुरुवातीला पैसे पडणार आहेत आणि कोणते 20 जिल्हे आहेत या जिल्ह्यातील महिलांना आता राहिलेल्या 12व्या हप्त्याचं प्लस 13व्या हप्त्याचं वाटप होणार. सर्वात सुरुवातीचा टप्पा हा आहे आणि हा आपण पुढे जाणून घेणार आहोत. परंतु काही महिला ज्या आहेत पात्र होणार आहेत आणि काही महिला अपात्र होणार आहेत. कोणत्या पात्र असणार आहेत आणि कोणत्या अपात्र असणार आहेत, त्या कशामुळे होणार आहेत आणि त्यासाठी अटी आणि शर्ती काय आहेत, कोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड केले तर मात्र तुम्ही लाडकी बहीण योजनेचा परत एकदा लाभ घेऊ शकता. काय केल्यानंतर तुम्हाला लाभ हा चालू राहील आणि काय केल्यानंतर तुम्ही या योजनेमध्ये पात्र राहाल किंवा जर तुम्ही या योजनेत डॉक्युमेंट अपलोड केले नाही तर मात्र अपात्र होणार आहेत. आणि कोणत्या नियमांच्या आधारे महिला ह्या पात्र राहणार आहेत आणि कोणत्या नियमांच्या आधारे महिला अपात्र केल्या जाणार आहेत. त्यामुळे सर्वात महत्त्वाची माहिती असणार आहे. महिलांसाठी आनंदाची बातमी तर आलेली आहे. परंतु महिलांना आता लाडकी बहीण योजनेत आता नवीन जे बदल घडलेले आहेत त्यांना सामोरं जावं लागणार आहे. आणि यामध्ये महिला आता अपात्र होणार आहेत. बऱ्याच महिला यामध्ये अपात्र होणार आहेत. आता ज्या महिलांना लाभ भेटत आहे अशा महिलासुद्धा आता लाडकी बहीण योजनेतून अपात्र होण्याची ही जी प्रक्रिया आहे ती शासनानं चालू केलेली आहे. आणि कोणत्या लाडक्या बहिणी आता अपात्र होऊ शकतात ते आपण जाणून घेणार आहोत. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवीन जे बदल घडलेले आहेत त्या बदलानुसार लाडक्या बहिणींना आता या अपात्रतेच्या फेरीमधून जावं लागणार आहे. आणि त्याच महिलांना आता ज्या महिला पात्र राहतील त्याच महिलांना या योजनेचा लाभ हा भेटत राहणार आहे. पहिली टप्पा जो होता तो 4 चाकी गाडीचा होता. 4 चाकी जर कुटुंबातील कोणाच्याही नावे गाडी असेल तर मात्र लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं होतं. परंतु आता दुसरा जो टप्पा झालेला आहे इन्कम टॅक्स. जर तुम्ही IT रिटर्न भरत असाल तर मात्र या योजनेतून तुम्हाला बाद करण्यात आलेलं होतं.
2 टप्पे तर पार पडले, पण आता तिसरा टप्पा जो आहे तो 2.5 लाखाचं उत्पन्नाचा आहे आणि यामध्ये जवळजवळ 40% महिला बाद होणार आहेत. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे त्यांनाच फक्त या योजनेचा लाभ चालू राहणार आहे आणि इतर योजनेचा ही सुद्धा जी अट होती त्यामधील सुद्धा महिला अपात्र करण्यात आलेल्या होत्या. आता फक्त याच महिलांना, पात्र ज्या महिला राहतील त्यांनाच आता लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार आहे. त्यामुळे या ज्या 4 अटी आहेत या तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. तुम्हाला जर 2.5 लाखाच्या आतील उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर मात्र तुम्ही वेबसाईटवरती अपलोड करून यामधून वाचू शकता आणि तुम्ही लाभ हा कंटिन्यू करू शकता. त्यामुळे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे या 4 अटी. आणि महिलांना मोठी खुश खबर आलेली आहे, कारण महिलांना आता इलेक्ट्रिक स्कूटर गिफ्ट जी योजना आहे, इलेक्ट्रिक गाडीची जी योजना आहे ती आता चालू झालेली आहे आणि त्याचे फॉर्म लवकरच तुमच्यापर्यंत आपण त्याची लिंक देणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर मात्र या योजनेत तुम्ही पात्र ठरू शकत नाहीत. कारण ही लकी ड्रॉ पद्धतीने ही योजना असणार आहे आणि इलेक्ट्रिक स्कूटर जर तुम्हाला जिंकायची असेल तर सर्वात अगोदर फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि त्या फॉर्मची अर्ज करण्याची जी लिंक आहे ती सर्वात अगोदर आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑलवर सिलेक्ट करा, तरच तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर आपला व्हिडिओ पोहोचेल आणि त्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. इलेक्ट्रिक स्कूटरसाठी नियम व अटी काय आहेत, कारण ते सुद्धा महत्त्वाचं आहे. मागील व्हिडिओमध्येच आपण त्याचे नियम आणि अटी दिलेले आहेत. महिलांना अखेर मोठी खुशखबर आलेली आहे. काय आहे ती खुशखबर? महिलांना 2100 रुपयांची जी प्रतीक्षा लागलेली होती, महिलांना ओढ होती की 2100 रुपये आम्हाला जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेचे 2100 रुपये कधी भेटणार आहेत आणि याच 2100 रुपयांच्या घोषणा जी झालेली होती ती आता लवकरच लागू होणार आहे. कारण 2.5 लाखाच्या आतील उत्पन्नाचे जे महिला आहेत त्याच फक्त पात्र राहणार आहेत आणि त्या सर्व महिलांना 2100 रुपयांचा लाभ चालू लवकरच होणार आहे. कारण शासनानं 5 वर्षासाठी हा जाहीरनामा सादर केलेला होता आणि 5 वर्षामध्ये तुम्हाला 2100 रुपयांची घोषणा 100% केली जाणार आहे आणि फक्त याच जिल्ह्यात आज पैसे वाटप होत आहेत. कोणते जिल्हे असणार आहेत? या जिल्ह्यात तुम्हाला आज पैसे पडणार आहेत. या सर्व विभागातील सर्व जिल्ह्यात 12वा हप्ता जो राहिलेला आहे त्या सर्व महिलांना 12व्या हप्त्याचे 1500 रुपये हे आता सर्व जिल्ह्यातील महिलांना क्रेडिट केले जात आहेत. सर्व विभागातील सर्व जिल्ह्यातील सर्व महिलांना 1500 रुपये ज्या पात्र महिला असतील त्यांना फक्त 12वा हप्ता ज्या महिलांचा राहिलेला असेल त्यांना सर्व जिल्ह्यातील महिलांना आता क्रेडिट केला जात आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अशाच नवनवीन अपडेट जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती ऑल सिलेक्ट करा, तरच तुम्हाला या योजनेच्या अपडेट आणि सर्व महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात जलद पोहोचतील. चला तर धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला धन्यवाद सर्वांचे मनःपूर्वक.